his leg. इंडिया मिलेगी इंग्लैंड से 1 जुलाई से दुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। कसे सोडून गेला तो डाव अर्धा टाकून असं का गेला तो केवढी आठवण येते माहिती तुमची मला रात्री रात्री भांडे घासायला घेतली ना की असं वाटतं तुम्ही पटकन मागून याल आणि म्हणाल प्रिया झोपलीये तू आवरायला घे मी भांडी घासून टाकतो पण तुम्ही नाही येत हे अशी बसले ना की असं वाटतं तुम्ही येऊन म्हणाल पायवर घे सोफ्या घालून केर काढून घ्यायचंय आला केर काढायला तरी आला प्रिया गेले ग शांत हो आई. कशी शांत होऊ प्रिया कशी शांत होऊ ग करता माणूस गेला घरातला सगळी कामं करायचे ग ऐकताय का घर घरच वाटत नाहीये तुम्ही गेल्यापासून बस आई बस. गेले बस. बस बस रे बा बस झालं हे रडणं. हा आता जा मस्तपैकी चहा बनव आपल्यासाठी. तू बनव जा तू बनव ना आई. जा प्रिया चहा बनव तू तू बनव आई. तू बनव तू बनव. तू बनव तू बनव. बनव तू तू बनव ना. चहा बनवायला तरी आला एकदा हाय 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 हेलो 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 ऐसे सामने बैठा ना करो सब्र तो सब्र है मुझसे हर बार नहीं होगा. हेलो 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 विमेन इन ब्लॅक हाऊ आर यू. मी एक सांगतो मी माझ्या मोबाईलमधनं फुगल डिलीट केलेला आहे कारण माझा सर्च आता संपलेला आहे. अरे असली मुलगी सापडली आहे म्हणून सांगू सोशल मीडियावर 2 महिने बोलतोय पण ती काय बोलतच नाही ती फक्त ऐकते आणि थोडक्यातच उत्तर देते म्हणून मला ती आवडली आहे. कसं आहे लिसनिंग ज्या मुलीचं चांगलं आहे ती मुलगी सगळ्यात सुंदर आहे असं मला वाटतं. पण काय आत्ता सध्याच तिचे वडील गेलेले आहेत त्यामुळे तिला जरा भेटायला आलेलो आहे तिच्या आईला भेटायला आलेलो आहे आणि गेले घरात म्हणजे लग्न पण लगेच 1 वर्षात करायचं असं एक प्रथा आहे तर त्याची बोलणी करून घेतो म्हटलं. आय नो इट इज जरा मतलबी आहे थोडंसं पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. So wish me luck. Actually, don't. I don't need luck. I have love. Okay. दार उघड तू उघड प्रिया दार उघड आई दार उघड. दार उघड तू उघड ना. अगं तू उघड ना. दार कोण उघडणार आता प्रिया प्रिया ओंकार ओंकार ठीक आहे सॉरी येस सॉरी आई ओंकार नमस्कार. ओंकार बाबा काकू सावरल्या नाहीयेत वाटतं अजून. अचानक गेले ना बाबा. नाही, आईला क्लोजरच मिळालं नाही. ठीक आहे शेवटचं बोलायचंच राहून गेलं रे मला त्या दिवशी म्हणाले ये इथे बस असं ते मला म्हणाले त्या दिवशी
मला वाटलं नेहमीसारखा चावटपणा करतायत, गेल्यावर चिमटा काढतील. पण नाही, त्यांना बहुतेक काहीतरी बोलायचं होतं. पण मला मी अशी स्वतःला सोडून घेतलं आणि बाहेर निघून गेले. आणि परत आले तर गेले होते. काकू प्रिया तर म्हणत होती ते हसत खेळत गप्पा मारताना गेले म्हणून. हो आम्ही बाहेर हसत खेळत गप्पा मारतच होतो, ते आतल्या खोलीत गेले, कळलंच नाही. मला काहीतरी सांगायचं होतं, ते काहीतरी बोलणार होते माझ्याशी. मी त्यांच्या जवळ बसायला हवं होतं ना त्या दिवशी. ओंकार, मी बसायला हवं. नाही पण माझी काय चूक आहे प्रिया? नाही, मला सांग माझी काय चूक आहे? इथे बस असं म्हणायचं नेहमी मला. म्हणून मला वाटायचं, मला तेव्हाही असंच वाटलं की ते असंच मस्करी करतायत, म्हणजे गप्पा मारत बसणार आणि मग चावटपणा सुरू करणार. म्हणून मी नाही लक्ष दिलं, मी निघून गेले. काय बोलायचं असेल त्यांना माझ्याशी, तेवढं सांगायला तरी या ना. आई, एवढंच बोलायला येतील का बाबा? तेही झालंच. बसल्या बसल्या चिमटे काढायचे, एवढंच बोलायला काय येणार आहे परत? या, जे हवंय त्याच्यासाठी या, पण या परत. आई बास, ते नाही येणार आहेत परत. बाबा इज गॉन. ऍक्च्युली ते येऊ शकतात परत. काय बोलतोयस तू? खरंच ते येऊ शकतात परत. काय बोलतोस? मी आत्मा कॉलिंग टेक्निक शिकलेलो आहे. तू सीए होतास ना? सीएच्या नावाखाली हे शिकत होतास? मस्तात तुम्ही काकू. मी सीएच आहे, पण मी ह्या गोष्टी पण शिकलोय. म्हणजे ही गोष्ट थिअरी माहितीये मला, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये, पण आपण करू शकतो. म्हणजे असं म्हणतात की माणूस जो जातो त्याच्या घरात 2-3 महिने तरी त्याचा वास असतो, त्याचा आत्मा फिरत असतो. तर आपण जराशी विल पॉवर लावली ना, जराशी, की ते येऊ शकतात परत. बाबा परत येतील. बाबा परत येतील. बाबा परत नाही येणार आहे, त्यांचा आत्मा येऊ शकतो परत. आत्मा ही नको आई. आत्मा अडकलं तर रिस्की आहे. आई नको. कसलं रिस्की? जिवंत असताना काही त्रास नव्हता या माणसाचा, गेल्यावर काय करणार आहे? बोलव तू. नाही अचानक गेले ना ते, माझं काही गोष्टी विचारायचं राहून गेलं. तू बोलव ना. हो मला पण विचारायचंय. काय तू बोलव. हा, तुम्ही विचारताय तर ते आलेच, तर मी पण आपल्या लग्नाचं त्यांना विचारून टाकतो. बोलो. ठीक आहे, मला एक मेणबत्ती लागेल. मेणबत्ती आणा पटकन. मेणबत्ती. आई कुठे चालले? मेणबत्ती आणायला. आई घरात. बर, आई कुठे चालली? सांगायला नकोय मेणबत्ती. अगं हवी सांगितलं होतं का आपण? अगं, हे काय लॉजिक आहे तुझं? अगं सांगायला. अरे बरं, मेणबत्ती ठीक आहे. द्या ना, काय चाललंय ठीक आहे, तुम्ही बरोबर. तुमचा ना लॉजिकचाच घोळ आहे सगळा. आता काय करायचं? चला. पेटवू कसं? डोक्याला डोकं घासून ठिणगी लावू? माचीस द्या ना. माचीस पाहिजे. आई माचीस पाहिजे. काकू काकू कुठे चाललीये? माचीस आणायला. अगं आहे घरात. बर ठीक. कुठे काकू कुठे जातेस? सांगायला नकोय माचीस. अगं हवी आहे म्हणून सांगितलं होतं का? अगं काय लॉजिक तुमचं ना, लॉजिकचाच घोळ आहे. तुम्ही- बरं ठीक आहे, मी चुकीची, तुम्ही बरोबर. पादा पण नांदा. करा. आई पागा. करा, हा, तुम्ही हा, बरोबर. हा, हा, मी चुकीची. हा. चला हात पकडा. काकू नका करू असा, माझे हात. हा, डोळे बंद करा. वडा वा 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 अशी. वडा वा 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 अशी. नाव काय होतं बाबांचं? रमेश. कोण रमेश? पृथ्वीत नाव होतं बाबांचं. मध्ये एकदा फॉर्म भरताना पृथ्वीच्या जागी रमेश लिहिलं ना, तेच डोक्यात बसलं. सॉरी. अगं पृथ्वीच्या जागी रमेश कसं लिहिशील आई? अगं ठीक आहे ना, एवढं काय आहे? काय बोल- जरा लॉजिक वापर ना. ठीक आहे, काही नाव घेतलं तरी काय फरक पडतोय? नाही चुकून रमेश आला तर किती वाट लागेल ना. तो कसला येतोय? आळशी आहे मेला. अरे कोण रमेश? जो कोणी मी म्हंटल असेल तो रमेश आळशी असेल. हो, आळशी रमेश आला तर ठीक आहे, पण एक गुंड रमेशचा आत्मा आला तर किती महागात पडेल आपल्याला. नका एवढं करू, या पुढे.
या पुढे. रमेश नाही. रमेश नाही. रमेश नाही. नाव काय आहे? पृथ्वी काय? पृथ्वी प्रताप. हा. पृथ्वी प्रताप काकूंचे अहो, प्रियाचे बाबा या. पृथ्वी प्रताप काकूंचे अहो, प्रियाचे बाबा. प्रियाचे बाबा नको म्हणूस, फक्त काकूंचे आहो म्हण. का? केवढं मोठं होतं, केवढी घाई असायची त्यांना सारखी. पटकन म्हण. नक्की मोठं होत. म्हण चल म्हण. पृथ्वी प्रताप काकूंचे अहो, या. प्रिया ईशा अरे काकू काय केलं तुम्ही? आलेल्या आत्म्याला परत पाठवलात एक्सप्रेशन चेंज करून पाठवलात तुम्ही. इथे परत या. अहो परत या, त्यांना बोलवावं लागेल. या परत इथे. हिला तिथेच बसव. काही करू नका. थांबा, एक्साइट होऊ नका आत्मा आल्यावर. पृथ्वी प्रताप काकूंचे अहो, बसूया. प्रिया प्रिया माझी मुलगी ही माझी ढुशी मारणारी भाषा ईशा. नको जाऊस तुझ्यावर नको. हे पोरी माझी पोरगी ग. येडी आहेस का? बाबा लागलं. मला पण लागलं. बाबा तुम्ही आत्मात ना असा आरपार हात का नाही जाते? बाळा ते पिक्चर मध्ये असतं ना. म्हणजे वास्तवात तसं होत नाही. वास्तवाचं माहित नाही, स्किट मध्ये नाही होत. स्किट मध्ये हे सगळं नाही होत. शपथ, परत आलो रे खाली. वा छान आहे. बाबा. ए आई बोलायचं होतं तुमच्याशी थोडं. बोल काय, कशाला बोलवलंयस? कसं चाललंय वर सगळं? चाललंय, छान चाललंय. वर काय आता अजून असणार, सगळं मस्त चाललंय, छान. असं चाललंय मस्त. आम्ही तर रडतोय तुम्ही गेलात म्हणून. यांचं मस्त चाललंय वर. छान चाललंय, माझं छान चाललंय. छानच म्हणणार ना, अजून कसं चालणार? वरती स्वर्गात अजून छान नाही तर अजून काय असणार मला सांग? अप्सरा आहेत, मेनका आहेत आणि छान आहे, सगळं मस्त आहे. म्हणजे शिस्त आहे, मॅनेजमेंट आहे. जवळून स्किट बघणाऱ्या मुला सगळं आहे वर, सगळं आहे. तुला सांगतो त्या मेनकांची बाबा. कलात्मकता मला फार आवडते. मज्जा येते. मी तेच करत असतो दिवसभर. तुला सांगतो प्रिया बेटा, काय रस्ते आहेत स्वर्गात. म्हणजे रस्ता आहे हा. असा खड्डा रस्ता खड्डा असं नाही. सरळ एक रस्ता. पेट्रोलचे तर पैसे पण नाही द्यायचे. फक्त आपलं पेट्रोल आपण उतरून आपल्या रथात भरायचं, एवढं आहे. आणि शपथ सांगतो, खोटं नाही, स्वर्ग केलाय का स्वर्गाचा. तुला इथे भूतलावरती स्वर्ग करून दाखवू? चल माझ्यासोबत वर. वा गेलाय माणूस तरी माझं सुख भगवत नाहीये या माणसाला. कशाला बोलवलं यांना? कशाला बोलवलं त्यांना? तुम्हा दोघींनाच काहीतरी प्रश्न विचारायचे होते ना, ते विचारा ना. मला माझं. बाबा तुमचा बारीक पिनचा चार्जर कुठे ठेवलाय हो तुम्ही? गेल्यानंतर ना मला सापडतच नाहीये तो. चार्जर तर जाऊ दे, तुम्ही फोन अनलॉक करून जायचं होतं ना. आता कसा चालवायचा आम्ही तो फोन? काही कळत नाही त्याच्यात काय करायचं. लॉक कोड माहिती नाहीये. ते जाऊ द्या. तुम्हाला किती वेळा सांगितलंय झोपण्याआधी वाळत घातलेले कपडे आत आणायचे? का नाही आणलेत? त्या दिवशी कपडे आत तुम्ही? ते खालचं मेलं मांजर धार काढतं नखांना कपड्यांवरती, सगळे जाळ्या पडतात कपड्यांवर. आणि मस्त तुम्ही गेलात वरती. इथे गर्दी जमावून ठेवली होती घरात. मी फक्त नाडी बांधली म्हणून त्याला परकर म्हणायचा, नाही तर त्या जाळ्यांनी जवळजवळ कॅबरे सारखा पाय बाहेर येत होता माझा. तुम्ही जायचं आणि मी इथे काय त्या जमलेल्या लोकांना पुस्तके लाखो रंग वगैरे करून दाखवायचं. ईशा मेलो होतो. गेले आपल्यावर. अगं मेलो होतो मग कपडे आणून जायचं होतं ना. बावळट आहे मी, बावळट. याडाय म्हणून नाही आणलं मी कपडे, बावळट. अरे मेलो, मला अटॅक आला होता तेव्हा. तो अटॅक आला असताना कपडे राहिले. असं मरायला हवं होतं का मी, बावळट? चार्जर पण चार्जर तर मला चार्जर शोधायचा होता.
चार्जर राहिला, हे घ्यायचा. कळतंय का, जरा तरी सेन्स आहे का या गोष्टीला मूर्खा? नाही का? एक तर मरत असताना तुला 10 आवाज दिले, ईशा ईशा ईशा, तर मला काय म्हणालीस? ओ मी आत्ता येणार नाही, मी बाहेर पत्ते खेळते. माईले की पत्ते खेळत होतात बाहेर. अहो रमी लागत होती माझी, कधीच लागत नाही. मग डाव गणला असताना सगळा. अरे तुझा डाव सोडायला सांगितला होता तेव्हा तुझा नवरा जीव सोडत होता. त्याला वाचवायचंच ना बाई, त्याला वाचवायचं सोडून पत्ते खेळत बसले ही मूर्खा बाई. आणि मला सांगते कपडे का नाही वाळत घातले आणि काढले आणि हे सगळं सांगते मला मूर्खा कुठे. असं बोलू नका माझ्याशी. काकू तुम्ही आत्मा वाटताय आता. जरा नीट हे करा. काय चाललंय काकू? बोलतायत ते. या बाईचं काय करू देवा, उचल बाबा मला. काका तुम्हाला ऑलरेडी देवाने उचललेलंच आहे. लक्षात नाही. तू कोण आहेस रे? तू कोण आहेस? काका बाबा. मी प्रियाचा छावा. मी ओंकार राऊत. ते- अच्छा अच्छा अच्छा. त्यानेच ब्लँकेट करून बोलवलं तुम्हाला आज. घे थंडी तोड मला अंगावर. बावळट ब्लँकेट असतं ते, बाबा प्लॅनचेट असतं पण ते ते. प्लॅनचेट नाहीये, हे नाही. ही वेगळी कला हा, आहे. त्यांनी नाही बोलवलं, पण मी बोलवलं. का बोलवलंस? ते मला प्रिया ते लग्न. आमचं हा. बाबा. अच्छा तू तोच आहेस ना जो प्रियाला 10 वेळा फोन करायचास, तिच्या मैत्रिणीच्या आवाजात बोलायचास आणि मी प्रत्येक वेळी ओळखायचो, तो तूच ना रे? बाबा वाईट ऍक्टर आहे हा वाईट ऍक्टर आहे. एक मिनिट, तू काय म्हणालास? तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं अजूनही? हो. एक मिनिट हा, बाळा इकडे ये. डोकं फिरलंय का रे तुझं? नाही काका, मी मी चांगला. किती वेळा सांगितलंय तुला माझा या लग्नाला विरोध आहे. पण विरोध- काका विरोध? मी चांगला मुलगा आहे हो. तू तू लाख चांगला आहे चांगला आहे तो. हा तो चांगलाच आहे. प्रॉब्लेम माझ्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. बाबा बघ आईसारखा आवाज पण काढायला लागले रे ही. नको करूस हिच्याशी लग्न. ऐक माझं, मी तुझ्या भल्यासाठी सांगत होतो. तुझ्या भल्यासाठीच या लग्नाला विरोध आहे माझा. हो काय इकडे. बोलताय, मुलीचं लग्न आहे आपल्या. बस बस तिकडे बस. बाळा ये इकडे ये. माझा ऐक, मला सांग तू काय करतोस? मी CA आहे. अरे सीए आहेस ना रे, मग स्वतःच्या आयुष्याचा हिशोब मांडता येत नाही का तुला? हिच्याशी लग्न करशील, तुझ्या आयुष्याचं टॅली चुकेल. दे टॅली. टॅली. काका तुमच्या विनोदालाही चंदनाचा हार घालू काय? बाळा माझं ऐक, तुझं सगळं बरोबर आहे, पण माझं म्हणणं काय, तू माझ्या मुलीशी लग्न करू नकोस. अरे बाबा ही बाई जशी आहे ना ती तशीच आहे. दोघी बिनडोक आहेत रे, एक नंबर बिनडोक आहेत. तुला वाटत असेल मी लग्न करीन, हा हिला नांदायला घेऊन जाईन. नाही, ही बाई तुला घर जावई म्हणून बसवेल. चहा पण नाही करत रे स्वतःचा स्वतः. बेल वाजली तर आपणच दार उघडायचो. सगळं करावं लागतं रे सगळं. आणि अक्कल तर नाहीच, फक्त सौंदर्य. आणि सौंदर्याचं कौतुक मंगलाष्टका होईपर्यंत संपतं रे. पुढे अख्खा संसार ह्याच्यासोबत करायचा असतो. याचं काही नाही उरत. मला विचार, मला माहिती आहे, मी नव्हतो जाणार एवढ्या लवकर. या दोघींच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून गेलोय मी. म्हणून मी तुला सांगतोय माझ्या मुलीशी लग्न करू नकोस. CA आहेस की नाही? मोठे हिशोब मांड. एखाद्या बंबानीचं लग्न पकड, त्याचा हिशोब मांड. त्या लग्नात जा. एखादी श्रीमंत सुंदर, एखादी काळद्याशान अशी काहीतरी बघ, तिच्यासोबत लग्न कर आणि मजेत आयुष्य घालव रे. हिच्या नादाला नको लागूस. ही साधी नाही रे. काय ना, माझी मुलगी एकटी जरी असती ना तरी मी म्हंटल असतं हो कर. तिच्या मानेवर वेताळ आहे, वेताळ. कोण 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 वेताळ? हा तो वेताळ आहे ना, तो तिची पाठ लवकर सोडणार नाहीये. आता मी वरती सेटल झालोय ना, तर मी यमदूताशी बोलत होतो त्या दिवशी. मी त्याला म्हटलं भाई वो मेरे घर में जो एक है ना, वो उसका क्या है, वो कब तक है? तो यमदूत म्हणाला बच्ची वो तो क्या अभी 90-95 साल तो नहीं जा रहा, वो उधर ही रुके. यमदूत कुर्ल्याचा आहे काय काका? या हिंदीत तो बोलतोय म्हणून मला. कर, तू माझ्या मुलीशी लग्न कर आणि मर. नाही नाही तेच काका, सांगतोय. ऐक माझं, जर तुझा प्राण तुला वाचवायचा असेल, तुला सुखाने आयुष्य जगायचं असेल, तर माझ्या मुलीशी लग्न करू नकोस, कळलं? चल, माझा या लग्नाला विरोध. ठरलं. माझा या लग्नाला समजावत होतात ना लग्न करण्यासाठी. लग्न न करण्यासाठी समजावत होतो. आपल्या मुलीचं लग्न आहे. असू दे, आपल्या मुलीचं लग्न असेल, पण मला परक्याच्या मुलाला त्रास द्यायचा नाही बाळा. शहाणा असशील तर हे लग्न करू नको. सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे, लक्षात ठेव. हिच्याशी लग्न करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वर्गात चल. ये बाबा
लग्न करणार ना प्रियाशी तू? लग्न करशील ना माझ्याशी? आपण लग्नाची तयारी करूया. बघूया असं काय नाही म्हणजे मला काय तसं मला लग्न करशील ना? लग्न कर ना माझ्याशी. मी लग्न करणारा मुलगाच नाहीये. मी चीप आहे. मी सगळ्या मुलींबरोबर फ्लट करतो. मी घाणेरडा आहे. मी मुंगी दिसली की मी फ्लट करतो. अरे मुंगी किधर जा रही? चालेल मला तिला चालेल. मला चालेल. माझ्याशी लग्न कर. मला जाऊ लग्न केल्याशिवाय जायचं नाही. प्लीज मला जाऊ द्या लग्न केल्याशिवाय ना. जायचं नाही. मला प्लीज जाऊ द्या. तुम्ही दारात जाऊ दिला ना मी खिडकीत उडी मारेन. मी आधीच सांगतोय. नाही जाऊ शकत ती. नाही जाऊ शकत. 11 वर्षावर घर. 11, 10, 9, 8, 6, 7, 5, 4, 3, 2, 1 ग्राउंड फ्लोर. 11व्या मजल्यावरती घर होतं. आता काय? आई. ये बाळा ये उडी. इकडे ये मी आत्ताच पाहिलं डोक्याला मार लागला तुझ्या. ये म्हटलं होतं की नाही तिच्या प्रेमात पडण्यापेक्षा माझ्या प्रेमात पड. नाही कॅन्सल. आता काय करायचं? आई आता काय करायचं? काही नाही दुसरा मिळेल. तू असा कोणीतरी बघ जो या दोघांनाही बाहेर आणू शकेल. मला जब विचारायचा आहे. मला पण. वा. प्रेमात पडण्यापेक्षा माझ्या प्रेमात पड हे वाक्य मला व्यक्तिशः फार आवडलंय. बाकी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि जबरदस्त परफॉर्मन्स. येस सोनाली ताई. मला वाटतं बराच प्लांचट परफॉर्मन्स होता. किती म्हणजे तुम्ही त्रास देत होता एकमेकांना. एका मेलेल्या माणसाला फोटोचंही सुखात राहू दिलं नाहीत तुम्ही. पृथ्वी फार छान, कारण इतका वेळ स्तब्ध उभं राहणं सगळ्यात अवघड होतं, तेही न हसता. आणि ॲक्टर म्हणून तू ते करून दाखवलंस. खूप शाबासकी तुला. तेही प्रिया आणि ईशाचा एवढा सावळा गोंधळ चालू असताना. ईशा काय होतंय? थांबायलाच तयार नाहीये. गाडी गिअर टाकतच चालली आहे. खूप मजा आली. अत्यंत मॅड परफॉर्मन्स. खूप हसलो आणि मज्जा आली. धमाल. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडतीये की आपण नवीन फ्रेश विषय शोधतोय आणि इतके दिवस कार्यरत राहून एवढा फ्रेशनेस, एवढं नाविन्य आणणं खूप अवघड आहे. बट कुडोज टू आवर टीम, रायटर्सची टीम, डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, सगळ्यांना खूप मोठा सलाम आहे. खूप अवघड काम आहे पण ते आपण नित्यनेमाने कन्सिस्टंटली करतोय. हा पण अत्यंत वेगळा विषय होता. मस्त मांडला तुम्ही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप भारी झाले. तू ज्या कॉन्फिडेंटली ओपन केलं होतंस तेवढाच जोरात पचका होणार हे आम्हाला माहीत होतं. पण तो कसा होतोय हे तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलत. मस्त झाला परफॉर्मन्स. मजा आली.